हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. मी अम्रपाली लोखंडे. माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद करते की माझं नवीनच चॅनेल मी ओपनिंग केलेलं आहे. तर खूप सारे ताई, दादा, इतर माझे अजून फ्रेंड्स सगळे मला खूप सहकार्य करत आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून थँक्यू करते. हार्टली थँक्यू. तर मी हा व्हिडिओ कशासाठी बनवत आहे की मी देखील एक हाऊसवाईफच आहे आणि माझ्यासारख्या अनेक माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा हाऊसवाईफ आहेत. पण कशा हाऊसवाईफ आहेत की त्यांचं भरपूर शिक्षण झालेलं आहे आणि शिक्षण करून सुद्धा त्या घरी आहेत. पण घरी असल्यामुळे त्यांची देखील इच्छा असते की आपण कुठेतरी बाहेर जावं, चार पैसे कमवावे, स्वतःच्या पायावर उभं राहावं, सेल्फ डिपेंडेंट बनावं. इतकं आपण शिकलोय तर आपण याचा फायदा काहीतरी करून घ्यावा, हे प्रत्येकाला वाटत असतं. तसंच मला देखील वाटतं आणि मी सुद्धा त्यापैकी एक व्यक्ती आहे. तर खरं सांगू का, तुम्हाला रिअल सांगते, मी सुद्धा अशी व्यक्ती आहे की माझं डबल ग्रॅज्युएशन झालेलं आहे. BCom MCom झालेलं आहे माझं सुद्धा. कॉम्प्युटरचे क्लासेस केलेत आणि ह्याचे टायपिंग सुद्धा केले मराठी. खूप शिक्षणाची आवड होती, शिकायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. एक माझं एम होतं, ध्येय होतं माझं की एक फिक्स नाही, पण कुठलाही सरकारी किंवा कुठलाही प्रायव्हेट एक शिकून चांगला जॉब करणं हे माझं स्वतःचं ध्येय होतं आणि त्या पद्धतीकडे मी वाटचाल करतही होते की शिकून काहीतरी आपल्याला जॉब करायचे. कारण परिस्थिती इतकी बिकट होती ना, खूप 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 अशा छोट्या घरातली माझी परिस्थिती होती. आई वडील बी नाही आहेत आणि भाऊ बी नसल्यामुळे एकटी आई राबून शिकवत होती आणि शिक्षणही केलं. शिक्षणही करूनही त्यावेळेस काय जॉब जास्त वॅकन्सी कुठे नव्हती लोकेशनला. ज्या लोकेशनला होतो त्या लोकेशनला जास्त वॅकन्सी नव्हती. त्यामुळे प्रायव्हेट जॉबही मला कधी भेटू शकला नाही. पण माझी खूप इच्छा होती की जॉब करावा. तर त्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर देखील वाटलं की जॉब करावा. पण काय करणार, लगेच मुलगीही झाली 1 वर्षामध्ये. त्यामुळे आपल्या मुलीला सांभाळणार कोण, त्यामुळे मी जॉबचं थोडं बाजूला ठेवलं. मग नंतर पण अजून 1-2 वर्षाची मुलगी झाल्यानंतरही वाटलं की जॉब करावा. पण आपली मुलगी सांभाळणारी, आपलं घर सांभाळणं, घर सोडा, पण ॲटलिस्ट आपली मुलगी सांभाळायला सुद्धा आपल्याकडं कोणी घरातलं सपोर्टिंगला नव्हतं आणि नाहीये. त्यामुळं मी माझं MCom झालेलं असून सुद्धा मी जॉब केलेला नाही आणि असं करीत करीत मुलगी मोठी पण होत आली आणि तरी त्यानंतरही मी विचार केला. मिस्टरांना म्हटलं मला जॉब करू द्या. पण मिस्टरांनी देखील मला जॉब करण्यास नकार दिला. म्हणले आजकालचं जीवन मुलींसाठी चांगलं नाहीये आणि काही एवढं तू पैशासाठी मुलीकडे दुर्लक्ष करावं आणि बाहेर जावं, 4 पैसे कमवायला, असं मला तरी वाटत नाही. कारण या जगामध्ये आज मुलींना प्रोटेक्शन नाही. मुलींना तुझी खूप, म्हणजे आपल्या मुलीला तुझी खूप गरज आहे. तर तू तिला योग्य प्रकारे सांभाळ, वळण लाव, असं माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं. त्यामुळे मी बाहेर काय अजूनही कुठं पडू शकले नाही आणि मला नाही वाटत आता मी देखील बाहेर पडेल. कारण एकदा घरात संसाराची ओढ लागली मुलांची तर माणूस बाहेर पडू शकत नाही. पण आता स्वतःच्या तर पायावर उभा राहायचं एवढं नक्की. आता कुठंतरी मनाला खातंय की आपण एवढं शिकलोय. आपल्याला जरी समोरच्याने कोणी मदतीचा हात दिला तर आपण घेतो, पण आपला मदतीचा हात इतराला आपण देऊ शकत नाही ना. बरोबर आहे ना. त्यामुळे आपल्याला कमीपणा वाटतो. आणि कसं आहे, प्रत्येकाने ना एक 10 रुपये तरी कमवले पाहिजे. हे पण तितकंच खरं आहे. कमवलेच पाहिजे. कारण कसं असतं माहितीये का, खूप लोक असतात, जवळचे असतात, लांबचे असतात, हिणवणारी असतात. आणि माझ्या सुद्धा लाईफमध्ये अशा काही गोष्टी झाल्यात की मलाही खूप प्रकारे माझं एवढं शिक्षण झाल्यामुळं खूप हिणवलं गेलं. कारण त्यावेळेस माझी हिंमत होती अशी की मी कुठंतरी जॉब करेन, असं त्यांना कॉन्फिडन्स होता. पण मी काही जॉब करू शकलेली नाही. त्यामुळे त्यांना आयतं खोलीत भेटलेलं आहे. त्यामुळे ते बोलायचे ते बोलतेत की ही काय शिकून बसली, हिने काय केले, असं वगैरे. जाऊ दे. पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही अजिबात. कारण आपण जर दुसऱ्यांकडे लक्ष द्यायला लागलो तर आपल्या प्रत्येक निर्णय आपला तेच घेतील. त्यामुळे आपण इतरांकडे दुर्लक्ष करायचं नाही. आपल्याला जे योग्य वाटते तेच आपण करायचं. बरोबर आहे.
आणि मेन म्हणजे आपल्याला घरातले मेन व्यक्ती आपल्याला काहीच बोलत नाहीये, तो आपल्याला सपोर्ट करते म्हणल्यावर तर प्रश्नच मिटला ना. पण असतेच असे बरेच काही लोक जे की काही बोलत असते, त्यांना मनाला वाटत ते, त्यांना वाटत असतं आम्ही पॉझिटिव्ह आहोत सगळ्या गोष्टीत. तर तसं काही नसतं. एक आपला ब्लड ग्रुप सोडला तर कुणीच पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे ना जे मनाला वाटेल ना तर ते करायचं. तर सोडा, असतेच असे बरेच काही आणि आजूबाजूला असावीत सुद्धा, असं मला वाटतं. तर त्यानंतर असं करत करत मला देखील वाटलं की मी काहीतरी, बरं ठीक आहे बाहेर मला जॉबला नाही जाऊ द्यायचं, तर काहीतरी मला बिझनेस टाकू द्या. तर बिझनेस सुद्धा मला नाही टाकता आला खरं. कारण कसं असतं, एक शिक्षण घेतलं म्हणजे नोकरीच करावी असं काही नसतं. शिक्षण घ्यावं आणि कुठली तरी नोकरीच लागली पाहिजे असं काही नसतं. शिक्षण हे प्रत्येक गोष्टीला कामी कामी येतं, हे तितकंच खरं आहे. पण एखाद्याला काय वाटतं, हा ही शिकली शिकली म्हणल्यानंतर हिला नोकरीच लागली पाहिजे, असं काही नसतं. अहो त्या शिक्षणामध्ये मी, माझ्या आईने खूप कष्ट घेतलेले आहेत. तिने मला प्रत्येक वेळेस संपूर्ण पैसे मला पुरवलेले आहेत शिक्षणाला, आणि मी देखील तितकेच कष्ट उपाशी तापाशी मी 40 ते 50 किलोमीटर वरती मी कॉलेज 5 वर्ष अटेंड केलेलं आहे, अपडाऊन केलेलं आहे. खूप मला त्रास होत होता कॉलेज करताना. मी सकाळी 7ला जायचे, आणि दुपारी 3 वाजता यायचे. तर मी ही खूप कष्ट घेतलेले आहेत. पण मी नाही जॉब करू शकत. तर कुठंतरी मला मन खातच होतं. पण चला ठीक आहे, सगळ्या गोष्टी काय सोबत ऍडजस्ट होत नसतात. काहीतरी करण्यासाठी काहीतरी घालवावं लागतं, हे पण तितकंच खरं आहे. ही गोष्ट घ्यायची म्हणल्यानंतर, कुठली गोष्ट खरेदी करायची म्हणल्या तर आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. तर गेले ना आपले पैसे, वस्तू आली ना. तर तसं, तर सोडा. तर मी ही खूप कष्ट, मग मला आत्ताही वाटतं की आपण कुठेतरी पुढे जायला पाहिजे, आपण क्वालिफाईड आहोत असं मनाला एक वाटतं की आपण खूप हिमतीने शिकलोय आणि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि स्वतःचं खरंच 4 पैसे कमवणं बायकांनी खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. जरी घरातलं कोण मिस्टर वगैरे बोलत नसतील तरी बाकीचे हिनवणारे भरपूर असतात. आणि आपण कमवणं 10 रुपये सुद्धा खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि तेच आज मला तुम्हाला सांगायचंय. तर मी युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर तर काही काही लोक काय म्हणतात की झिरोला किंमत नाही. पण झिरोला कशी किंमत नाही, झिरो जर पुढे आले एक 4 तर झिरोला किंमत आहे, आणि मागं असेल तर झिरोला किंमत नाही. तर मला वाटतं की त्यांचं जरा गणित वेगळं आणि माझं जरा गणित वेगळं आहे. मला काय वाटतं की मी झिरोलाही किंमत दिली. कारण कसं आहे तुम्हाला सांगू, ज्या वेळेस मी युट्यूब चॅनेल चालू केलं होतं, मग मम्मी मिस्टरांना बोलले की मला बाहेर जाऊ द्यायचं नाही, तर मला युट्यूब चॅनेल तरी चालू करू द्या. तर मिस्टर विचार केला तर ठीक आहे म्हणले, कर तू घरात बसून, तुला जसं सुचते तसं तू कर. ठीक आहे हो. मग मी युट्यूब चॅनेल चालू केल्यानंतर मला खूप काही नाही असा लॉंग व्हिडिओ मी टाकला. असं हरकत म्हणजे आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आधीच म्हणायचं का होत नाही होत नाही असं म्हणायचं नसतं. आधी आपले प्रयत्न सुरू करावे लागतात. आधी आपण लगे काय म्हणतात, तूप खाल्ले की रूप येतं असं नसतं. आधी प्रयत्न करावे लागतात आणि मग फळ मागावं लागतं. तसं आहे. आणि फळ जरी नाही मिळालं तरी मनाला समाधान मिळालं तर तेही खूप असतं. तर माझं काय म्हणणं आहे की आपल्याला शून्याला किंमत कशी नाही, तर बघा ना, मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकला होता ना त्यावेळेस खूप थोडेसे व्ह्यूज आले होते, बरोबर आहे. आणि त्यानंतर नंतर 1-2 महिने सुद्धा मला खूप कमी सपोर्ट मिळत होता. आणि त्यानंतर आता मी जसे व्हिडिओ टाकतील तसे सगळ्यांना, युट्यूब फॅमिलीला व्हिडिओ आवडायले, मला सगळेजण सपोर्ट करायले, त्याबद्दल तर मी खूप थँक्यू, धन्यवाद त्यांचं. मला तुम्ही दादा ताई बरेच आहेत फॅमिली, युट्यूब फॅमिली मला सपोर्ट करत आहेत. तर माझं म्हणणं काय आहे की आज मी व्हिडिओ टाकला तेव्हा शून्यात होते, बरोबर आहे. आज मी शून्यातून 1 वरती गेले. म्हणजे बघा, जर आपण शून्यात नसतो तर 1 वर कसं जाल मला सांगा तुम्ही. हं? शून्यात नसतो तर 1 वर कसं जाल, 1 वर नसतं तर 2 वर कसं जाल. त्यामुळे शून्याला किंमत देते मी, की मी आज शून्यात होते. मग शून्यापासूनच नंबर चालू होतात ना, का आधी 1 तर होत नाही, बरोबर ना. आधी शून्यच असतं आणि शून्यातून 1 येतं, 1ने 2 जातं. म्हणून माझ्या लेखी शून्याला तितकीच किंमत आहे. कारण आपण आता शून्यापासून पुढं आलोय, 1 2 3 4 असं स्टेप बाय स्टेप चाललोय. तर खूप साऱ्या ताईंनी वगैरे मला कमेंट पण खूप छान करतात. दादा वगैरे, माझी युट्यूब फॅमिलीच आहे, म्हणजे या फॅमिली सोबत, माझ्या घरच्या फॅमिली सोबत आता मला दुसरी युट्यूब फॅमिली जॉईन झालेली आहे. तर खूप छान वाटतंय. सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडलेत. तर मला काय सांगायचंय की माझ्या ज्या सगळ्या, आता तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदे दादांचं लाडक्या बहिणीचं, तर नाही,
खरंच माझ्यावरून मला वाटते, कारण मी शिकले आणि मी शिकून सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन एम.कॉम होणारी मुलगी आज घरी बसली आहे म्हणल्यानंतर काहीतरी वाटेल. आणि माझ्यासारख्या अनेक स्त्रिया घरात आहेत की त्यांना घरामध्ये मुलं वगैरे सांभाळून संसार सगळ्या गोष्टी करून त्यांना जॉबला जाता येत नाही. तर मला खूप मनापासून त्यांना एक प्रोत्साहित करायचे, त्यांना हर्टली सांगायचंय की तुम्ही शिकला जरी असाल आणि नसलात शिकला तरी सुद्धा तुम्ही हे यूट्यूब चॅनल आहे ना, ते तुम्ही ओपन करा, खोला तुम्ही यूट्यूब चॅनलवर. आणि त्याच्यावर तुम्हाला जे काही तुमच्या कला, जे काही तुम्हाला येत असेल ते तुम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. आणि असं म्हणू नका मला सपोर्ट नाही, मला व्ह्यूज येत नाही, लाईक नाही. तुम्हाला हळूहळू तुम्हाला व्ह्यूज येतील, लाईक येतील, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये ग्रो करू शकताल. मीही अधिक तितकीशी ग्रो झाले नाही, पण बऱ्यापैकी मी काय म्हणते, मी शून्यातून 1 2 3 स्टेप गाठल्यात. तसंच तुम्ही आज शून्यात आहात ना, तर तुम्ही सुद्धा सुरुवात करा. सुरुवात छोट्यातून असते आणि पुढे मोठं मोठं होत जाते. तर ती तुम्ही सुरुवात करा. तर माझ्या लाडक्या ताईंना किंवा इतर सगळ्या फॅमिलीला एकच मत आहे की ज्यांना खरंच गरज आहे सपोर्टची घरामध्ये, की सपोर्ट पाहिजे कोणीतरी, एकच कमवणारा व्यक्ती असतो तर त्याला सपोर्ट पाहिजे. तर मला एवढं सांगायचं की तुम्ही घर बसल्या तुमची कामं वगैरे, मुलं वगैरे सगळं संसार सांभाळून एक यूट्यूब चॅनल चालू करा. आणि त्यावर तुम्हाला जे काही येत असेल ते तुम्ही कंटेंट, एखादा चांगला कंटेंट शोधून त्याच्यावरती तुम्ही काम करत राहा. आणि जर काही तुम्हाला नडत असेल तर मला नक्की तुम्ही मेसेज करून विचारा. जे काही यूट्यूबचं मला माहीत असेल इन्फॉर्मेशन, माहिती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी नक्की प्रयत्न करीन. कोणाला सबस्क्राईबची गरज असेल तर मला सांगा, ताई मला सबस्क्राईब करा, मी नक्की करेन. मी त्याच्यात काही वादच नाही. आज मला कितीतरी सगळे मला म्हणजे मला प्रोत्साहन, म्हणजे मला सपोर्ट करायला, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. म्हणजे इतके सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडायला आहे, मला प्रोत्साहित करायला, मला हे द्यायलेत. म्हणजे एक सबस्क्राईब म्हणजे 1 लाखासारखं आहे असं मी तरी देखील मानते. तर त्यामुळे माझं सगळ्या ताईंना म्हणणं आहे, सगळ्यांना, ताईच काय पण सगळ्यांना ज्यांना गरज आहे ना, त्यांनी यूट्यूब चॅनल असा प्लॅटफॉर्म आहे जिथं कुठं पण पैसे इन्व्हेस्टमेंट करायला लागत नाही किंवा काय नाही. तुम्ही इथं फक्त तुमचा एक चांगला मोबाईल घ्या आणि मोबाईलवर हे काम चालू करा तुम्ही, आणि घर बसल्या तुमच्या वेळेतच आहे हे. आणि तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन ह्यातली जर विचारा, तुम्ही नडत असाल तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला सांगेन. पण स्वतःच्या पायावर उभा राहायचं हे एकमेव प्लॅटफॉर्म आहे, ठिकाण आहे की त्यामुळे तुम्ही सेल्फ डिपेंडेंट बनू शकता, स्वतःच्या पायावर तुम्ही उभा राहू शकताय आणि तुमचे एम आहेत अपूर्ण राहिलेले ते अचीव करू शकताय. तर मला खूप मनापासून ह्या गोष्टी वाटत होत्या की माझ्या लाडक्या बहिणींना मी प्रोत्साहन थोडंफार द्यावं, माझ्याकडचं थोडंफार त्यांना सांगावं. आणि तर माझं ह्या गोष्टी, कारण मी देखील खूप गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि माझ्यासारख्याच माझ्या बहिणी आहेत, तर त्यांच्यापर्यंत या गोष्टी चांगल्या, त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावी, त्यांच्या घराला, त्यांच्या संसाराला हातभार लागावा, याने एवढंच माझं म्हणणं आहे. आणि बघा, तर मी हे सगळं काही बोलले तर ते खूप म्हणजे 100% खरं आहे. तुम्हाला जर गरज लागली ना, तुम्हाला हे काम करायचं असेल, यूट्यूबवर येऊन चॅनल चालू करायचं असेल, तर तो तुम्ही निवांत करा, काही टेन्शन घेऊ नका. हे कसं ते कसं, लोक काय बोलतील, आणि लोक जरी काय बोलली तर त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. स्वतःचं काम चालू ठेवा, कारण दुसरी आपल्याला कुठल्याही प्रकारचं मदत करत नाहीत. आपण स्वतः जेव्हा कमवतो ना, तेव्हा आपल्याला लोक विचारायला लागतात. इतर वेळी आपलं कुठलीच गोष्ट आपल्याला नड कुठलीच म्हणजे वेळेवर कधीच पडत नाही. त्यामुळे लोकांच्या निर्णयाने तर ना माणसाने कधीच चालायचं नाही. जे स्वतःला योग्य वाटतं आणि महत्वाचं आहे ते स्वतःने करावं, एवढं. आणि तुम्हाला खरं सांगू का, की बायकांनी 10 रुपये कमवणं खरंच महत्वाचं आहे. कारण कसं आहे माहितीये का, आपण सगळी कामं करतो, घरातली टोटली कामं करतो. आपल्या कामाची मोजमापणी नाही, पण याची किंमत कोण करत नाही हो. आणि बाहेरून जरी माणूस कमवून दिवसभर काम करून आला तर त्यांची किंमत आहे. पण बाई आपली सांधी सुंदीचं सगळ्या गोष्टी करते, तरी पण तिला अजिबात किंमत नाही. आणि जर 10 रुपये कमवायला लागली ना, तर तिला नक्कीच किंमत आहे. आणि मला वाटतं तुम्ही यूट्यूबवर यावं आणि तुम्ही मोठ्या यूट्यूबर बनाव्या, सेल्फ डिपेंडेंट व्हावे, तुमची स्वप्न पूर्ण करावी. तुम्ही कुणाच्या आधारावरती तुम्ही डिपेंडेंट राहू नये, स्वतःचं कमवून उभं राहावं, एवढं मला मनापासून वाटते. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझं बोललेलं तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि मला हक्कानं तुमची बहीण म्हणून मला सांगा की ताई मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.
या यूट्यूबचे जे काही असेल ते तुम्हाला मी सहकार्य करेन, एवढे तुमच्या बहिणीचे तुम्हाला शब्द आहेत. थँक्यू.